पूज्यनगरी न्यूजच्या माझा गाव माझी शेती या सदरामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आंबेजवळगे तालुका उस्मानाबाद येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब देशमुख यांनी आधुनिक पद्धतीने विविध पिके घेतली आहे। पूज्यनगरी न्यूजचे प्रतिनिधी सचिन गोटकर यांनी घेतलेली संपूर्ण मुलाखत पहा। पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा। धन्यवाद। आपलं नाव सांगा। बाळासाहेब बापसाहेब देशमुख, मुक्काम पोस्ट आंबेजवळगे, तालुका जिल्हा उस्मानाबाद। सर बोला, थोडी माहिती सांगा। इथं आता मी काय केले, यावर्षी मजुराचा प्रॉब्लेम यायला लागला म्हणून मी स्वतःच हार्वेस्टर घेतले, एक पंजाबहून मागवले आणि ते सगळं पूर्ण ट्रॅक्टरवर ऍडजस्ट होतं। पूर्ण? हा, पूर्ण ट्रॅक्टरवर होतं ऍडजस्ट। तुम्ही हे बनवून घेतला असेल सर? हा, बनवून घेतला आम्ही। अगोदर ऑर्डर दिली आणि ऑर्डर प्रमाणे आम्ही ट्रॅक्टरचे फोटो पाठवले, त्याप्रमाणे त्यांनी पाठवून दिलं। मग इथं त्यांचेच वर्कर आले होते आणि ते जोडून परत गेले। ह्याच्यानी फक्त ऊस आणि मका होत नाही, बाकी पूर्ण पिकं सगळी काढली जाते। तर ट्रॅक्टरचं काय? ट्रॅक्टरचं कसं आहे, फार्माटेक ट्रॅक्टर ह्या मशीनसाठी इतका उपयुक्त आहे, कारण त्याला डबल क्लच आहे, डबल लिव्हर आहे, लव डबल आहेत। त्याच्यामुळं या मशीनसाठी फार्माटेक एकदम एकदम म्हणजे सुंदर, एकदम म्हणजे अडचणच पडत नाही, कुठलीच ऑपरेटरला त्रास नाही। किती चिखल राहू द्या, म्हणजे खराब रान राहू द्या, तरी हा ट्रॅक्टर कधीच रुतला जात नाही, कारण का हा 60 HP ट्रॅक्टर आहे। त्याच्यामुळं ह्या मशीनला फार्माटेक इतका उपयुक्त आहे की म्हणजे ते सांगायलाच नको आहे। एखाद्या अनपढ माणसाने जरी चालवलं, ऑपरेटिंग केलं तरी तो चालू शकतोय। किती एकर आहे? आंबा 1 हेक्टर आहे। कुठल्या जातीचा आंबा आहे सर? केशर आहे, हापूस आहे आणि दशहरा। 3 जातीचा आंबा? तिन्ही जातीची व्हरायटी आहे माझ्याकडे। सर आंबा आता किती वर्ष झालं लावून तुम्ही? आंब्याला 3रं वर्ष आहे। 3 वर्षाचं झाड आहे। फळ लागलं होतं का? नाही, अजून तर नव्हतं। हे 4थ्या वर्षी फळ धरावं लागते ना, वय लहान असल्यामुळे फळ टिकत नाही आणि पुन्हा त्याची वाढ खुंटली जाते। कुठून आणलं सर तुम्ही हे? याच्यावरून आपलं कोकणात आले। तुम्हाला आणून दिलं का तुम्ही? त्यांनी घरपोच दिलं मला इथं। हळद किती एकर आहे? हळद 2 एकर आहे। किती महिने? 5.5 महिने झाले तिला लावून। आता गर्भधारणा चालू आहे तिची। पहिली बाळ बांधणी करून घेतली, नंतर दूर बांधणी झाली, आता कम्प्लीट पाणी चालू आहे। आता ड्रीप सगळं ठिबकवरच आहे पूर्ण। ही पूर्ण हळद ठिबकवर, आंबा ठिबकवरला, हळद ठिबकवरली, कोथिंबिरीत रेन पाईप टाकलेले आहेत। म्हणजे असं मोकळं पाणी कुठंच देत नाही, कुठल्याच शेताला मी मोकळं पाणी देत नाही। ही 5.5 महिन्याची हळद आहे। हळद बघा, 5 फूट हळद झाली आहे। उंची भरपूर आणि खायला मिळालं ना। पहिला गावखत भरपूर वापरलेलं आहे ना याला आतमध्ये, चरी मारली त्यावेळेस, आणि नंतर बोध बांधून पुन्हा भिजवलं पूर्ण। दरवर्षी हेच हळद करतात? नाही, हळदीवर हळद कधीच येत नाही। हळदीच्या रानावर परत दुसऱ्या वर्षी जर हळद घ्यायची म्हटलं येत नाही, मार खाती। दुसऱ्या जागे जागा बदलायची दरवर्षी अल्टर। सीताफळ कुठल्या जातीचं सर? हे हनुमान फळ आहे। तर किती वर्ष झालं लावून सर? याला 2 वर्ष झाले। तर आला फळ लागले? लागले। ही काय आलंय, मोठं आहे। ठीक आहे, समोर होते 4-5 पण ते तुटून गेले। अजून कुठल्या जातीचं फळ सर तुम्ही? आता माझ्याकडं केशर आंबा आहे, 500 झाड। त्यात परत हा आहे तुमचा दशहरा 25 आणि हापूस 25 आहे। केशर आंबा सर किती वर्ष झालं तुम्ही करून? 3ऱ्या वर्षाचा आहे। आता फळ 3 वर्षाचा आहे। फळ लागलं तर गेल्या वर्षी कुठंच फळ लागलं नव्हतं कुठल्या आमच्या भागात, म्हणजे चौकड महाराष्ट्रातच नव्हतं फळ। यावर्षी फळधारणा होणार नक्की, कारण त्याला तसं रासायनिक खत मी भरपूर वापरलेलं आहे। सगळं सेंद्रिय खतावरच आहे। शेती किती सर तुम्हाला? शेती माझी 16 एकर आहे। कुठले पीक आहेत? आता माझ्याकडे हळद आहे 2 एकर, आंबा 500 झाड, कोथिंबीर आहे, सोयाबीन होतं, आता ऊसाची लागण चालू करणार आहे पुढच्या आठवड्यात। 5 एकर ऊस आहे, पट्टा पद्धत। हा सगळं। सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा।